गणेश दादा, जय माता दी ग्रुप, प्यार से बोलो जय माता दी, प्रेम से बोलो जय माता दी। अगदी प्रदीप दादाची कमी आहे भाई। तीन तीन ओव्हरची मॅच आहे अमित दा, 4 दादा 6-20 झाले आणि 20 मिनिटाचा कालावधी आपल्याजवळ। अमित दा 3 षटक राहून दे। अरे 6:45 कालोख होतोय। चला 4 ओव्हरची मॅच आहे। चला चला लक्ष्मी लेवनी पुन्हा एकदा मात्र बॅटिंग निवडले। अगदी माऊल मॅनेज साठी पण जोरदार ताल्या जाऊन दे। शेवटच्या चेंडू पर्यंत लढत दिली आहे। खरं तर खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू असला असता तर थोडासा मुश्किल झाला असतं, पण अगदी पुढ्यामध्ये चेंडू होता आणि फलंदाजाला काय पाहिजे, पुढ्यातला चेंडू पाहिजे। आणि अगदी काय फटका सजवलाय। पूर्ण वर्षभर हा तो क्रिकेटर आपण त्यांना पाहिलेला नाहीये, पण एकाच चेंडू मध्ये मात्र एका क्षणामध्ये हिरो झालाय। आणि कमलाकर काका सकाळपासून सांगतात की तो चांगला खेळाडू आहे, अजून लांब मारतो। क्रिकेट पासून दूर आहेत, कामासाठी मात्र ते वेळ देत आहेत। अगदी काही खेळाडू असे आहेत की एखादा त्याग करायचा असेल तर त्याग करतात, काही खेळाडू असे की बॅकग्राऊंड चांगला असला तर क्रिकेटला ते कंटिन्यू करतात। पण आपण पाहिलं तर काय मात्र फटका सजवलाय मॅनेजरजी प्रशांतजी। 4 बुल रेट कधी येणार आहे आणि किती वाजता येणार आहे मॅनेजरजी? लिखिए लेके आएगा चलेगा लेकिन जल्दी आवा है, फाइनल से पहिला। या मामा सकाळची काय होतास दुबईला? मामा खास करणं फायनलची मॅच बघण्यासाठी आपल्या पोराची मॅच बघावा दुबईशी आले। बॅटिंग घेतली ना लक्ष्मी 11, कारण कॅप्टननी टॉस उडवला तर बॅटिंग सांगितली आहे। बघा वारंवार अशी तुम्ही गडबड करू नका, कारण एखादा मगाशी पण आपण तेच चित्र पाहिलं, अगदी कॅप्टननी सांगितलं की बॅटिंग येणार आहेत। चला कॅप्टननी मात्र बॅटिंगचा वासुदा कॅप्टननी सांगितलं की मी बॅटिंग येणार आहे। आता असं वाटतंय की आमचा फ्लॅशबॅकला जाऊया। जसं वाटतंय की आपण आता जय माता दी चषकामध्ये आहोत। अगदी पेशानी डॉक्टर असणारे आमचे जयजी माहुलकर, आपण जर पाहिलं तर टाटा कंपनीमध्ये कार्यरत आहेत। चला भाई पुमा स्क्वॉट, अगर टाइम वेस्ट केला, एखादा अंधार पडला तर आम्ही एक्सक्यूज ऐकून घेणार नाहीये, लक्षात ठेवा। नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे याची नोंद घ्या। लक्ष्मी लेन काय बॅटिंगसाठी येतील? चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। यासाठी केला होता 88 की शेवटची मॅच व्हावी गोड
आपण मात्र वळतोय या सुपर डुपर माऊल प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये मेगा फायनल. नवीन चॅम्पियन आम्हाला भेटणार आहे का काय? अगदी सुनील माहुलकर आणि त्यांच्या समवेत हितेश आपल्याला पाहायला भेटत आहेत. भाई बैट्समैन का नाम क्या है? हितेश. हितेश बोला ना, ये यूट्यूब वाला बोल रहा है हितेश. अगदी फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला हितेश अगदी डायरेक्ट झिरो पासून हिरो बनलाय. आता यूट्यूब वाला दादा की कालपासून दिसलाय नाही आहे, पण ही फायनलची मॅच आहे आणि सकाळपासून पण दिसलेला नाही आहे. फायनल मॅच मध्ये दाखल झालाय. तर लक्ष्मी इलेव्हननी मात्र त्यांच्यावरती भरोसा दाखवलाय. पहिलाच बॉल रुद्र. ओ इथं मात्र काय चेंडू पेश केलाय. अगदी आपण जर पाहिलं तर मोये 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 मोये. अगदी पहिल्या चेंडू मध्ये आपल्याला थोडंसं फंबलिंग मात्र पाहायला भेटलंय, जिथं श्री गणेशा झालाय लक्ष्मी इलेव्हन या संघाचा. अगदी आपण कमालीची स्पर्धा पाहिली आहे. 2 दिवसाची स्पर्धा सातत्याने आपण जर पाहिलं तर एक चांगली स्पर्धा म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. ओ सुनील, सुनीलची पॉवर आलाय दमदार चौकार डीजे. अगदी 4 षटकांचे सामने. पुन्हा एकदा सुनील पॉवर. चेंडू गेला सीमारेषा पार. आला बॅक टू बॅक दुसरा. चला लक्ष्मीनगर अगर बॅटिंग आवडली असेल तर ताल्या वाजवायला हरकत नाही आहे. काय सुरुवात झाली आहे. 2 बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला भेटते. सुनीलची पॉवर. बाबा 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 डीजे कवरा मोठा छक्का वाजवा. अगदी अगर सुनीलला अगर तुम्ही असे चेंडू वर्षभर टाकले ना, हा वर्षभर असंच मात्र बॅटिंग करणारे लक्षात ठेवा. कारण गोलंदाजाचा कर्दन काळ अगदी मात्र फायनलच्या मॅच मध्ये तुटून पडलाय. अजून एक बिग नाही. हो 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 हो. खर तर सुनील दादा हा चौकार आहे. चौकार आहे दादा, चौकार. अगदी त्यांच्या डोळ्यावरती आपण सूर्याचे किरणे आपण पाहतायत, जिथं मात्र रुद्रला आता सुनीलनी मात्र त्याचा रुद्र रूप मात्र दाखवलाय. अगदी जाव संख्या पोचते तीच म्हणजे 19 धावा. 4 षटकांचे सामने आहेत. अगदी पिवळ्या कलरची जर्सी आपल्याला पाहायला भेटते, जिथं मात्र सुनीलची पॉवर या टायमाला उजव्या एष्टीच्या बाहेर आहे. चेंडू मात्र वळल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर वाईट चेंडूचा इशारा आलाय. पुन्हा एकदा रुद्र. अजून एक चांगला अगदी लॉंग लेग आणि मिड विकेटच्या दिशेने मात्र ठोकलाय सुनीलच्या माध्यमातून. अजून एक चौकार. संख्या पाहायला भेटते. अगदी धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा.
पेपर आहे का बघ तिथं पडलाय कुठला बघ तिथं त्या साईडला बघ खाली आहे का बघ शुभम आपण पाहतायत या माऊल गावाचे रील स्टार सध्याच्या घडीला आपण जर पदयात्रा तर नक्कीच येणार आहे आणि शुभम ना प्रत्येक मात्र दिवसाची रील मात्र तो टाकतो म्हणजे आज आपण कुठं थांबलोय कुठं विश्रांती घेतोय पुमा स्क्वॉट महेश मांडवकर बघा बॅटिंग तुम्हाला नंतर करायची आहे अगदी टाइमपास करू नका कारण सूर्याचे किरणे आहेत ना ते सध्याच्या घडीला लक्ष्मी 11च्या माध्यमातून अगदी त्यांच्या दिशेने आहे अगदी 10 मिनिटामध्ये ही सूर्याची किरणे आहे ना अस्ताला जातील महेशजी मांडवकर आपल्याला पाहायला भेटत आहेत मेगा फायनल 6व्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर हे दोन्ही मात्र नवीन संघ आहेत माझ्या मते पुमा स्क्वॉट वेलेचं बंधन आहे अगदी तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे क्या बात आहे चेंडू पलीचा संपर्क नाही आहे अगदी या बॅटरला संधी दिली आहे आणि आपण जर पाहिलं तर डायरेक्ट हिट केलाय आणि अगोदर मिस टाइम थोडंसं झालं असताना तर कुठेतरी मात्र जोखीम असला असता लक्षात ठेवा अगदी सुनीलची विकेट घ्यायची आहे कारण सुनील मात्र सक्रिय झालाय ज्याच्यासाठी जाणला जातो तीच मात्र ताबडतोड बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते अगदी मात्र चौकार आणि षटकाराचा पाऊस पाडलाय पहिल्या षटकाच्या मध्ये महेशजी मांडवकर अगदी काय घडलंय खरं तर आपण जर पाहिलं तर पवारदादांनी सांगितलं की हा नवीन बॅटर आलाय कुठून नाव आहे हितेश आणि बॅटिंग आपण जर त्याची शैली पाहिली तर मला वाटतं कुठंतरी मात्र तो सिंगल घेण्याचा प्रयत्न करतोय या टायमाला अगदी हलक्या हाताने मनगटाचा वापर आणि पहा अगदी योग्य चौका योग्य क्षणी मात्र लावलाय अगदी धावसंख्या आपल्याला पोचते 30 म्हणजे आपण पाहिलं तर 28 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला भेटत आहेत अगदी जयजी माहुलकर आपल्याला अगदी स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये शशी मेहर सर हेमंतजी कोळी भाविस्कर सर पुन्हा एकदा मात्र मिस टाइम झालंय दादा करतायत का हेच काही कळायला समजत नाहीये अगदी 4 चेंडू मात्र खेळलेत आणि या 4 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 4 धावा त्यांनी कुठल्यात 5वा चेंडू कसा असणार आहे अजून एक डॉट बॉल बघा पुमा स्क्वॉट त्यांनी डोकं लावलंय अगर या फलंदाजाला आउट केलं तर अगदी आयोजक आता मैदानाच्या आतमध्ये चला लक्ष्मी 11 अगर वेळ घालवला ना तर प्लीज पुमा स्क्वॉटला पण आपण पाहिलं तर बॅटिंग करायची आहे हॅलो अगदी अगदी वासू दादा खरं तर एक लेजंड खेळाडू अगदी जगदीश दादा बरोबर मात्र त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय शेवटचा बॉल आहे चला पुमा स्क्वॉट
अगदी प्रशांत दादा पण अगदी टेन्शनमध्ये आहे. प्रशांत दादा काय म्हणाल? खरं तर ते एकदम वॉच करतात आणि तिथं चर्चा सुरू आहे.
पुमा स्क्वॉटला आपण 3 धावांची पेनल्टी घोषित करतोय, कारण नियम असा सांगतोय की विकेट घ्यायचा असतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला नवीन रूल आपण पाहतोय. तसं जर आपण पाहिलं तर आता जय दादा ती 3 धावांची पेनल्टी आहे ना, लास्टला 4 ओव्हर झाल्यानंतर आपण ऍड करूया. बघा रूल बोले तो रूल, जो तोडे वो फूल. मैजी मांडवकर बॅटची लिडिंग एज, फलंदाज बाद. अगदी देवांश आपल्याला प्लेइंग 11 मध्ये खेळताना आपण पाहतोय. अगदी वय वर्ष आपण जर विचार केला तर अगदी वय वर्ष 14. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर अगदी आपल्याला स्कोर कार्ड वरती 28 धावा पाहायला भेटत आहेत. षटक क्रमांक 3 पुमा स्क्वॉट. अगर जास्त वेळ घेतला ना तर तुम्हाला उजेड मात्र भेटणार नाही, लक्षात ठेवा. यश, अगदी आज यश व्हायरल झालाय. पूर्ण आयुष्यभर त्यांनी क्रिकेट खेळलंय, पण जी प्रसिद्धी त्याला कुठं भेटलेली नाही आहे ना, आज या माहुल प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये खरं तर हा जो षटकार आहे ना त्याच्या आयुष्यातला इम्पॉर्टंट षटकार असणार आहे. कारण एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना सेमीफायनलची मॅच पठ्ठ्याने मात्र षटकार ठोकून आपल्या संघाला मात्र विजयी संपादन करून दिला. तोच खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. आमचा दादा, अर्थातच यश दादा. अगदी नावातच यश आहे आणि देवानी मात्र त्याला संधी दिली आहे आणि यशस्वी झालाय असं आपण म्हणूया. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा देवांशला आपण पाहतोय. या स्पर्धेचा सर्वात लहान खेळाडू देवांश कोळी. चला यश आपल्याला पाहायला भेटतात. त्यांच्या समोर आपण जर पाहिलं तर या माऊल गावाची पॉवर, अर्थातच कायरन पोलार्ड सारखा मात्र दमदार. ओ हो 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 हो, हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू गेला सीमा रेषा पार. डीजे काय मात्र बॅटिंग करते. हो, या टायमाला आपण जर विचार केला तर थोडासा टप्पा खेचला होता. म्हणून म्हटलं जातं ना, बाहुबली चित्रपटामध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चेंडूचा योग्य टप्पा हा नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी आलाय डॉट बॉल. कमालीचा निदाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. स्लो वन पद्धतीचा चेंडू, काय मात्र फटका सजवलाय. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने आलाय सुनील पॉवर. षटकार. डीजे अगदी लक्ष्मी 11. 8 चेंडू आणि 34 धावा मात्र खेचतात पट्ट्याने. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही आहे. काय मात्र बॅटिंग सुरू आहे. मनोरंजन आणि माऊलचं मनोरंजन मैदान आहे. अगर या मनोरंजन मैदानामध्ये मनोरंजन नाही झालं तर काय झालं. अगदी षटकाराचा पाऊस आपल्याला पाहायला भेटतोय. या माऊल गावाचा कायरन पोलार्ड, अर्थातच सुनीलची पॉवर. अजून एक या टायमाला खेळाडू मात्र रुद्र. क्या बात आहे. पकडला जातोय झेल. संपतोय मात्र सुनीलचा खेळ. पण सुनील दादा एकदा बॅट वरती कर. आणि काय मात्र बॅटिंग राहिली आहे. कमालीची बॅटिंग.
अगदी मात्र आपण जर पाहिलं तर पॅट सिमकॉक्स मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर पुमा स्कॉट, काय ती सेमीफायनलची मॅच आपण पाहिली आहे. खरं तर अशा मॅचेस आपल्याला फार कमी पाहायला भेटत आहेत. एक चेंडू 6 धावा, असं म्हणूया की यश दादा वेल प्लेट माझ्या भावा. अगदी आपण जर पाहिलं तर यश यांनी मात्र विकेट सुद्धा संपादन केलंय. अगदी मात्र ऑलराऊंडर खेळाडू भेटलाय या माहुल कोलीवाड्याला. म्हणजे आज आपण नवीन नवीन चेहरे बरेचसे पाहिले. म्हणून आता माहुलचा जो मेन संघ आहे ना, एक गाव एक फॉर्मॅट, कुठल्या खेळाडूला न्यायचा आहे आणि कुठल्या खेळाडूला बसवायचा आहे हा प्रश्न तर नक्कीच पडणार आहे. कारण माहुल प्रीमियर लीग म्हटलं तर आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला संधी भेटणारा हा प्रीमियर लीग असते. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेळाडूला संधी भेटणारी ही स्पर्धा. क्या बात आहे, कडक बेधडक चेंडू चालला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 4 धावा. खरं तर काय बॅटिंग आहे आपल्याला पाहायला भेटते. अगदी आल्या आल्या 400च्या स्ट्राईक रेटनी काय मात्र फटकारचं ठोकलाय हेमंत भाई सकाळपासून काय बॅटिंग करतोय. अक्षरशः आपण जर पाहिले तर मन जिंकले हेमंत दादाने. 4 षटकांची ही मेगा फायनल, 6व्या पर्वामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मात्र कोण नेणार आहे, कोण असणार आहे बेस्ट बॉलर, कोण असणार आहे बेस्ट बॅट्समॅन आणि कोण असणार आहे मॅन ऑफ द सिरीज. अगदी संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. अगदी पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेने, सूर्य आपल्या घराच्या दिशेने शफल झाले आणि असं म्हणूया की सफल झाले. फ्रंट फुटला आले, चेंडूला मात्र अगदी ऑनच्या दिशेने चांगला फटका पाहायला भेटलाय. अगदी आपण बॅटिंग ट्रॅकवरती बॉक्स क्रिकेट म्हणा, अगदी आपण जर पाहिलं तर ओव्हरम क्रिकेट म्हणा, गणेशजी पाटील 3 षटकाखेरीस आपल्याला धावसंख्या पाहायला भेटते. अगदी 45 धावा. चला डीजे एकदा जोरदार नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला भेटत आहेत. भावेश घरत, ज्यांनी सेमीफायनल मध्ये अगदी 4 चेंडू मध्ये मात्र तुफानी बॅटिंग केली होती. 6 चेंडू मध्ये 17 धावा मात्र कुठल्या होत्या. अगदी बॅटची लिडिंग एज. यष्ट्यांच्या मागे महेशजी मांडवकर हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसारामध्ये हिरवा चेंडू अडकला. अगदी फलंदाज बाद डीजे. सुपली सोन्याची संगीत आपण ऐकलं. अगदी आगरी कोळी संगीत आपण जेव्हा ऐकतो ना, तर आपण जर विचार केला तर अमेरिकेचे राष्ट्रपती मिशेल ओबामा, बराक ओबामा यांच्या पत्नी सुद्धा मात्र आपल्या कोळी गाण्यामध्ये थिरकल्या होत्या. एवढी मात्र ताकद आहे आपल्या या आगरी कोळी संगीताकडे. आपण जर ही गाणे आपण ऐकली ना, तर प्रत्येकाचे पाय मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच नाचण्याचा मन मात्र होतोय. जाऊया पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि इथं फटका फसलाय आणि खरं तर एका हाताने झेल पकडायचा होता, पण वेग जास्त होता. अगदी हाताला चेंडू स्पर्श झाला आणि कुठंतरी मात्र झेल महेशजी यांच्या माध्यमातून आपल्याला झेल सुटताना पाहतोय. अगदी मात्र आपण जर विचार केला ना, जेव्हा चेंडू बॅटला ब्रश होतो ना, तर डबल पॉवरनी मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतो. अगदी मात्र योग्य चेंडू आपल्याला पाहायला भेटतात, तेच म्हणजे भावेश घरत. गणेश पाटील बऱ्याच कालानंतर आपल्याला बॅटिंग ट्रॅकवरती बॅटिंग करताना दिसत आहेत. अगदी धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत.
दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं, स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, तेच षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल का? अगदी आपण जर गोलंदाजाचा विचार केला तर योग्य टप्प्याची गोलंदाजी मात्र करतोय. फलंदाजाला मुभा देत नाहीये, चान्स देत नाहीये. अगदी मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर हातभर वळवलाय. अगदी ऑनच्या दिशेने जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटते. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, पण गणेशजी पाटील खर तर जीव धोक्यामध्ये घातलाय या दुसऱ्या धावासाठी. आको ही आको में इशारा हुआ, जहां पर एक रन थे वहां पर चुपचाप 2 रन का सहारा हुआ. अगदी आपण GTCच्या माध्यमातून, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. अगदी तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूया, 2 समालोचकांचं आपण कौतुक करूया, DJ मिहिरचं आपण कौतुक करूया, प्रत्येक या स्पर्धेची जे जोडले गेले त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. अजून एक स्क्वेअर लेगच्या दिशेने काय फटका सजवलाय. अगदी चेंडू चालला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या धावा 4. DJ बघा, व्हॉइसच नाहीये, फक्त म्युझिक आहे. विचार करा, ही आगरी कोळी लोकांची संगीताची पॉवर आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटीलची पण पॉवर आपल्याला पाहायला भेटते. अगदी धावसंख्या झालेली आहे. लक्ष्मी लेन 50 धावा पूर्ण झाल्या. हो 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 हो, शॉट ऑफ द टुर्नामेंट. चेंडू गेला सीमारेषा पार, मिळाल्या धावा 6. DJ अगदी 58 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आपण जर विचार केला तर भावेश घरत पहिल्या चेंडूचा विचार केला तर विकेट घेतल्या, दुसऱ्या चेंडूमध्ये सिंगल आली आहे, तिसऱ्या चेंडूमध्ये डबल आली आहे, आणि चौथ्या चेंडूमध्ये चौकार आला, आणि 5व्या चेंडूमध्ये षटकार आलाय, आणि 6व्या चेंडूमध्ये काय होणार हे आपल्याला पाहायचं आहे. अगदी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. रुद्र आपल्याला पाहायला भेटतात. कमालीचा थ्रो, आणि काय मात्र थ्रो केलाय. फलंदाज गणेश पाटील बाद, आणि अगदी 59 धावा झाल्यात, आणि 7 धावांचं लक्ष आहे. या अच्छा माफ करा, 3 धावा प्लस करायच्या आहेत. अगदी 62 धावा आपण जोडल्या जात आहेत या स्कोर कार्ड वरती, आणि 63 धावांचं आव्हान आहे. पुमा स्कॉट, लवकर घाई करा, कारण तुम्हालाच मात्र आता बॅटिंग करायची आहे. अंधाराचं साम्राज्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. अगदी लक्ष्मी लेन, आम्ही तुम्हाला विनंती करतोय, लवकर फिल्डिंग सजून घ्या. मी घेतोय छोटासा ब्रेक. आता ऐकूया पुढचा आवाज. घाटल्या गावाचे चॉकलेट बॉय, अर्थातच साहिल दरोडे दरडे. चला DJ मीर, फायनल आहे, संगीत वाजून दे.
पहिला चेंडू सुरेख चेंडू या ठिकाणी फायडी शॉर्कर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी चेंडू काहीसा मागे ठेवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जिग्नेश वारंवार चांगली कामगिरी करत आले आपल्या संघाकरिता. निर्धाव चेंडू आला आहे. प्रत्येक चेंडू आता या मॅच मध्ये महत्वाचा आहे. चांगली खेळी तुम्हाला करावी लागेल, तरच जाऊन तुम्ही हा फायनलचा किताब जिंकू शकता. आणि पहा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन या ठिकाणी गिरकी घेतली आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतला आणि पाहायला गेलो आणखी एक निर्धाव चेंडू. असे लगातार 2 निर्धाव चेंडू या संपूर्ण चषकामध्ये खूपच कमी पाहायला मिळालेत, कारण का वारंवार षटकार चौकांची बरसात झाली आहे. या ठिकाणी खूपच चांगली कामगिरी केली जिग्नेशने. आतापर्यंत 2 सलग निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. आता मात्र हेलिकॉप्टर गॅप मध्ये खेळलाय, कव्हर्स मध्ये खेळलाय. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक आहे त्यांना 2 धावा धावून काढलेत आणि 2च धावेवर समाधान तुम्हाला तिकडे मानावं लागेल. धावसंख्याचा श्री गणेश इथे पाहायला मिळतोय. आता मात्र तुम्हाला षटकार चौकारच खेचावे लागतील, कारण का ही तुम्हाला ट्रॉफी जिंकायची असेल तर तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र इथे करावी लागणार आहे. 3 चेंडू मध्ये 2 धावा आतापर्यंत दिल्या. जिग्नेशने चांगला षटक हाताळले. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र मिस टाइम झाला. बॅटीची कार्य उंच गेला. चेंडू क्षेत्ररक्षक आला झेल का आणि पहा इथे आल्या पहिल्या विकेटचं बटन जावं लागेल हर्षितला. या ठिकाणी तंबूत परत पहिली विकेट डीजे. डीजे धन्यवाद डीजे. आणि पाहायला गेलो तर काय षटक हाताळलं जिग्नेशने आतापर्यंत. आपल्या 4 चेंडू मध्ये केवळ 2 धावा देऊन 1 फलंदाज बाद केलाय. फायनल या ठिकाणी इंटरेस्टिंग झाली पाहिजे. षटकार चौकांची बरसात झाली पाहिजे. अशा 1 साइडेड फायनल पाहायला मजा येत नाही. आतापर्यंत असं वाटतं की लक्ष्मी इलेव्हनने पूर्णपणे या मॅच मध्ये काबीज केलंय. सुरुवात करूया मॅचला. सुरेख फटका. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ क्रेझी शॉट बाय महेश मांडवकर. आला एक दणदणीत सुरेख षटकार डीजे. सुनील चला घाई करायची आपण लगेच. चला थोडं टाइम कमी घ्या, कारण का नंतरला तुम्हाला चेंडू दिसणार नाही याची नोंद करून घ्यायची आपण. सुरेख फटका होता. हा चेंडू होता ऑफ साइडला, ऑफ स्टोनच्या बाहेरला चेंडू होता. त्यानंतर काय फटका खेचला तो लेग साइडला खेचून मारलेला फटका. महेश मांडवकर एक दर्जेदार बॅट्समॅन आहे हा चेंडू नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. इट्स नो बॉल. अवंतर धावत बर होईल. आहे नो चेंडू. आणि पाहायला गेलो तर या पुढील चेंडू असणार आहे फ्री हिटचा. उघडा डोळ्याने पहा नीट, कारण का यानंतरचा चेंडू आहे फ्री हिटचा. फ्री हिट चेंडू म्हणजे लायसन्स मिळाला आहे महेश मांडवकरला. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आता मात्र 9 वरती. 9 धावा झालेत. फ्री हिटचा चेंडू आणि सुरेख फटका. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडूला पाठवून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. दणदणीत आणखी एका दर्जेदार या ठिकाणी षटकारा करिता. क्या बात है. महेश मांडवकर मॅन फ्रॉम पुमा स्क्वॉड सिक्सर. सुनील प्लीज थोडं कॉपरेट करा. पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण कुठल्याही प्रकारची मीटिंग न करू आता. प्रत्येक ओव्हर नंतर जे क्षेत्ररक्षक आहे ते तिकडेच उभे राहतील. फक्त बॉलर चेंज होईल याची नोंद करून घ्यायची आपण. खूपच इंटरेस्टिंग अशी ही पहिली ओव्हर पाहायला मिळाली आहे.
खूपच इंटरेस्टिंग अशी पहिली ओव्हर पाहायला मिळाली आहे, कारण का पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा आल्या आणि एक षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 वरती. लक्ष्मी इलेव्हन कडून एक अतिरिक्त प्लेअर देखील पाहायला मिळालाय मैदानामध्ये. 12th मॅन देखील लक्ष्मी इलेव्हनच्या फिल्डिंगला आहे. लक्ष्मी आहे ती. 15 धावा झाल्या आहेत. सुरुवात करूया मॅचला आपण लगेचच. चला पहिलाच चेंडू सुरेख फटका घेतला काव कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि का बात आहे, सुरेख क्षेत्ररक्षण. वेल प्लेड. अशा प्रेशरच्या गेम मध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नीरजाच्या माध्यमातून. प्रत्येक षटकाराकरिता विजय जी यांच्याकडनं 101 रुपयांचे पारितोषिक आहे. सुरेख फटका पुन्हा एकदा. महेश मांडवकर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, कारण का वारंवार षटकांचा या ठिकाणी बरसात केली आहे या बॅट्समनने. डीजे बावीस धावा झाल्या. 4 चेंडू शिल्लक आहेत. यश बॉलिंग मार्कवर आणि हा देखील फटका चांगला आहे. टायमिंग देखील अचूक आहे. आणखी एक षटकांची बरसात करतोय हा बॅट्समन महेश मांडवकर. डीजे छकडेवालाच आहे हा बॅट्समन, कारण का आतापर्यंत 4 षटकार लगावलेत या बॅट्समनने. सुरेख फटकेबाजी. हॅट्रिक होईल का विकेट येईल? सुरेख चेंडू हा होता. एक तेज तर्रार चेंडू. वेगावर संवार. वाईड इशारा चेंडूचा मारा केला गेला. निर्धाव चेंडू इथे आला आहे. अंपायर्स, बोथ द अंपायर्स आर नॉट इंटरेस्टेड फॉर दिस. 28 धावा झाल्यात. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक वरती महेश मांडवकर. माहुल प्रीमियर लीग फायनलची मॅच. आणि पहा घुटण्यात एक और तमाशा देख. पुमा स्कॉरचा महेश मांडवकरचा हा सिक्सर. डीजे जाऊन द्या माहुलकरांनो, कारण का आतापर्यंत 5 षटकार लगावले आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 8 चेंडू मध्ये लगातार 30 धावेवर खेळतोय हा खेळाडू. हा देखील क्रॅकिंग शॉट ऑफ साइडला कव्हर्स मध्ये खेळला. एकदा धावून काढली. दुसरा धावायचा प्रयत्न तिकडे केला आहे. आणि क्या बात आहे, खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले तिकडे. चांगला कॉल दिला होता हर्षने. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या पुढे देखील धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 वरती. षटक संपते. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 36 वरती. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करा प्लीज. नवीन बॉलर लवकरात लवकर यायचंय. नवीन बॉलर लवकरात लवकर आपण यायचंय. नवीन गोलंदाज लवकरात लवकर आपण यायचं. सहकार्य करा. बारा चेंडू 27 धावा. बॉलिंग मार्कवर गणेश.
गणेश सुरेख फटका लेग साईडला घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळलं. क्या बात आहे नीरज, क्या बात आहे. लवली काय क्षेत्ररक्षण आहे. एवढ्या प्रेशरवाल्या मॅच मध्ये अचूक चेंडू तो पकडणं आणि योग्यरित्या थ्रो करणं हे देखील एक मोठी बाब आहे. आणि खूपच सुरेख क्षेत्ररक्षण झाले आतापर्यंत लक्ष्मी 11 संघाकडून. 11 चेंडू 26 धावा. गणेश पाटील आणि त्यासमोर आहे महेश मांडवकर, ज्याने आतापर्यंत 5 षटकार लगावले आहेत या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू होता, प्रहार करता आला नाही आहे. क्या बात है, क्या बात है. काय फिल्डिंग करतोय नीरज. सरळ स्विगी झोमॅटो या ठिकाणी फेल आहे. होम डिलिव्हरी केली आहे. फेअर आहे, फेअर डिलिव्हरी. चला सुरुवात करायची माहिती लगेचच, थांबू नका आपण. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. चार चेंडू शिल्लक आहेत. हा देखील सुरेख फटका. तिकडे कोणताही क्षेत्रक्षक तैनात नाही आहे. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार चौकारा करिता. आता पाहिजे आहेत 9 चेंडू आणि 21 धावांची गरज या मॅच मध्ये. डीजे पुन्हा एकदा मॅचला 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. चौकार आलाय. हरीश आता मात्र फॉर्म मध्ये येतोय का हळूहळू. आता मात्र जोरात बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न केला जातोय हर्षच्या माध्यमातून, पर्यंत एक धाव तिकडे मिळेल तुम्हाला. बॅटकटच्या माध्यमातून एक धाव येईल. गणेश पाटील टिचून मारा करतोय कुठल्याही प्रकारचा. आता मात्र या ठिकाणी संधी दिली नाही बॅट्समनला षटकारा करिता. 2 चेंडू शिल्लक आहेत. महेश सुरेख फटका. तिथे आहे क्षेत्ररक्षक तैनात. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. त्यामुळे सुनील माहुळकरच्या माध्यमातून एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोचली आता मात्र 44 वरती. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. माहुल प्रीमियर लीग MPL पर्व 6 फायनलची मॅच, मेगा फायनल लक्ष्मी 11 वर्सेस पुमा स्क्वॉड अशी मॅच सुरू आहे. 7 चेंडू 19. थोड्या क्षणात समजेल कोण ठरेल पर्व 6चा मानकरी संघ. डेड बॉल. खरं तर पाहायला गेलो तर अनेक संघांनी या ठिकाणी चांगली कामगिरी केली होती. लीग मॅचेस पाहायला मिळाल्या होत्या कालच्या दिवसभरामध्ये आज. आणि हे 2 संघ टॉपचे संघ आहेत, म्हणूनच आज ते या फायनलमध्ये प्रवेश केला त्यांनी आणि सुरेख कामगिरी देखील करत आले आहेत. पहा काय वेगवान तेज तरार चेंडू होता. आता सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आलाय. म्हणजे समीकरण असेल शेवटच्या ओव्हर मध्ये 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. थोडं स्पीडअप करा प्लीज, थोडं स्पीडअप करा. 6 चेंडू 19 धावा. चेंडू दिसणार नाही कोणाला, बॅट्समनला चेंडू दिसणार नाही. 6 चेंडू आणि 19 धावा. लक्ष्मी 11 सर्व क्षेत्ररक्षक लवकरात लवकर स्प्रेड व्हायचे. लक्ष्मी 11 प्लीज. 6 चेंडू आणि 19 धावा. चला क्षेत्ररक्षक तुम्ही सगळे फिल्डर्स आपल्या जागेवरती जायचंय. खूप कमी टाइम आहे आपल्याकडे. सूर्योदय ऑलरेडी झालाय. 6 चेंडू आणि 19 धावा. चला स्ट्राईक वरती आहे ज्याने बोलबाला केलाय या मॅच मध्ये आतापर्यंत. 1 2 3 4 5 षटकार लगावले आहेत, तो म्हणजे महेश मांडवकर. आणि सुनील आलाय बॉलिंग मार्कवर, ज्याने
सुरेख कामगिरी केली होती. मंगेश वैथीचा विकेट घेतला होता आणि सेमीफायनल मध्ये चांगली कामगिरी करून फायनल मध्ये प्रवेश केला होता. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आल्याच या ठिकाणी कॅच नाही झाली आहे बाहेर देखील आणि षटकार मिळालाय. क्या बात आहे. 6वा षटकार आहे महेश मांडवकरचा. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली आहे आणि 50 धावा झालेत पुमा स्क्वॉडच्या या ठिकाणी. हा शॉट चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी पुल केलाय. पुल ठरलाय सक्सेसफुल. हा दुसरा लगाचा आणि 7वा षटकार आहे तो म्हणजे बॅटर महेश मांडवकरचा. महेश मांडवकर आणि स्टँड अँड डिलिव्हर हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे ती म्हणजे महेश मांडवकरने. आणि मॅच एक धाव पाहिजे आहे मॅच जिंकण्याकरिता. महेश मांडवकर 8 षटकार लगावले आहेत. काय बॅटिंग केली आहे. 52 रन्स 14 चेंडू मध्ये. निर्धाव चेंडू आलाय. मॅच अजून कुठे नाही गेलाय. मॅच मध्ये अजून देखील रंगत आहे. सुनील या मॅच मध्ये रंगत चमत्कार करू शकतो. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. लवकर सेलिब्रेट करू नका. या मॅच मध्ये कधीही काही घडू शकतं. आणि सुरेख फटका आणि या ठिकाणी माहुल प्रीमियर लीग पर्व 6व्याचा विजेता संघ ठरलाय तो म्हणजे या ठिकाणी पुमा स्क्वॉड.